किं कर्म पुरुषोत्तमम् अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमम् स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गकर्म संगितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः। तर या 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न केले आहे, 8 प्रश्न केले आहे आणि भगवंतानी त्याचं उत्तर लगेच दिलं आहे। पहिला प्रश्न अर्जुनाचा आहे की ब्रह्म कशाला म्हणतात, किम तद ब्रह्म। ब्रह्म शब्दाचा प्रयोग आपण खूप करतो, ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्म एक वाक्य सगळ्यांनी ऐकलंय, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या। पण शेवटी ब्रह्म आहे काय, कोणाला म्हणतात ब्रह्म। तर जसं आपल्या मनामध्ये प्रश्न आहे त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आहे। त्यानंतर कर्म म्हणजे काय, कर्माची परिभाषा वेगवेगळी आपण देत असतो, कर्माचे प्रकार आपल्याला माहीत आहे ना। कर्माचे प्रकार सात्विक, राजसिक, तामसिक, चांगले कर्म, वाईट कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, षटकर्म सांगितलेले ना। त्याप्रमाणे लौकिक कर्म, वैदिक कर्म, याप्रमाणे विभाग आपण अनेक करू शकतो। दुसरं काय, रूटीन कर्म, अर्जंट कर्म, आधुनिक भाषेमध्ये आपण तातडीने जे करायचं आहे, अर्जंट आहे। तर असे वेगवेगळे विभाग होतात कर्माचे। पण कर्म म्हणजे काय, अनेक वेळा काय आपण त्या शब्दाच्या मूळ त्या मर्मापर्यंत पोहोचत नाही। हिंदीमध्ये म्हणतात मर्म तक पोहोचना चाहिए, वर आपण अर्थ करतो। कर्म म्हणजे काय, तर इथे भगवंतानी त्याचं उत्तर दिलं आहे। त्याचप्रमाणे अध्यात्म म्हणजे काय, रोज देवदर्शन करत आहे, भजन म्हणत आहे, म्हणे हा पुरुष खूप आध्यात्मिक आहे। अध्यात्माची परिभाषा आपली वेगवेगळी आहे। अध्यात्म म्हणजे काय, स्पिरिच्युअल इंग्लिशमध्ये म्हणतात, स्पिरिटशी संबंधित, स्पिरिट म्हणजे आत्मा।
एक दुसरे स्पिरिट असतं, लिक्विड स्पिरिट. काही लोक स्पिरिच्युअल दुसऱ्या अर्थाने असतात, पण डायरेक्ट पितो ऐकत नाही. तर स्पिरिट म्हणजे इथे काय, आत्म्याशी संबंधित अध्यात्म. त्यानंतर अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, हे सगळे काय आहे यांचा अर्थ, कारण हे शब्द शास्त्रांमध्ये येत राहतात. आपण 3 प्रकारचे ताप ऐकतो, त्रिताप, त्याच्यावर सुद्धा हे 3 येतात की नाही. अधिभौतिक, आध्यात्मिक, आणि ते काय आधी आहे, आणि ते आहे आधी. आधिभूताशी संबंधित जे आहे त्याला म्हणतात आधिभौतिक, एक मात्र वाढून जाते. अधिदैवशी संबंधित जे आहे त्याला म्हणतात आधिदैविक, है ना, आधिदैविक म्हणतो. आणि आध्यात्मिक म्हणतो. एक आहे अध्यात्म, आणि अध्यात्माशी संबंधित जे आहे त्याला म्हणून आध्यात्मिक, आहे की नाही. अध्यात्माचे प्रवचन जिथे होतात त्याला काय म्हणून आध्यात्मिक. तर 3 ताप आहे. आध्यात्मिक म्हणजे अध्यात्माशी संबंधित, अधिदैव, आधिदैविक, अधिदैवाशी संबंधित. तर हे 3 शब्द येतात, त्यांचे अर्थ काय आहे हे आम्हाला समजावून सांगा. तर भगवंतानी त्याचे उत्तर दिले आहे, काल आपण पाहिले आहे. ब्रह्म म्हणजे काय, कोणा लक्षात आहे का उत्तर. जे अक्षर आहे, नित्य शाश्वत जी वस्तू आहे त्याला आपण ब्रह्म म्हणतो. जी मरणारी आहे ती सगळी जगत आहे, ते सगळं त्याला अधिभूत म्हटलेलं आहे लगेच. अधिभूतम क्षरोभाव, आणि अक्षरम ब्रह्म परम. तर ब्रह्म म्हणजे एक आकारामधील काही वस्तू नाही आहे, कारण आकार आला म्हणजे तिथे विकार आला. विकार म्हणजे नाश. तर जेव्हा ब्रह्माला म्हटलेलं आहे की अक्षर आहे, तर याचा अभिप्रेत अर्थ काय होईल की तो निराकार आहे की नाही. आणि तो निर्गुण आहे, कारण गुण असले म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होईल. गुणांमध्ये कमी जास्त है ना, वाढ होतात, कधी वाढतात कधी कमी होतात. तर निराकार निर्गुण आहे ब्रह्म, असं कळेल. अक्षर शब्दाचा अर्थ हा आहे की जे काळामध्ये जन्म ज्याचा झाला नाही, काळामध्ये ज्याचा जन्म झाला आहे, मग तो काय होईल, परत नाशवंत होईल. तर शब्द दिलेला आहे अक्षर, पण याचं जर विश्लेषण आपण केलं तर आपल्याला कळेल एक अशी वस्तू जी आकाररहित आहे, गुणरहित आहे, विशेषणरहित आहे, कालातीत आहे, देशातीत आहे. तर जी अनंत आहे असा अर्थ निघेल. अक्षर म्हणजे काय निघेल अर्थ, अनंत, ज्याचा काळामध्ये अंत नाही, आकारामध्ये अंत नाही. दासबोधामध्ये सुद्धा सांगितलंय की जे उपजे ती माया, जे नासे माया, जे उपजत नाही ते काय, ब्रह्म. तर अक्षरम ब्रह्म परमम. ब्रह्म म्हणजे अशी सत्ता, असं अस्तित्व, एक्झिस्टन्स ज्याला आपण. इथे अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे ज्याची मूर्ती नाही, ॲब्स्ट्रॅक्ट इंग्लिशवर म्हणतात अमूर्त. ते जे असतात ना पेंटिंग, ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, त्याच्यामध्ये काही आकार नसतो की राम कृष्ण शिव असे काहीतरी म्हणजे रेषा काढलेल्या असतात. ते समजायसाठी तो चित्रकार तिथे असायला पाहिजे. म्हणे हे असं म्हणजे अग्नी आहे, हे काय वारा आहे. तुम्हाला तो विनोद सांगितले ना आधी, म्हणे हे जे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटर असतात ते आपलं सही का करतात, तर म्हणजे यासाठी की असा हा फोटो असा लावायचा आहे हे आपल्याला
कारण तो कसंही लावला तरी त्यात काही. आता त्यांना आवडणार नाही हा जोक. आमची तुम्ही चेष्टा करत आहात. पण ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे त्याने काही आकार दिसत नाही, आपल्याला शोधावा लागतो. अमूर्त. तर ब्रह्मसुद्धा काय, त्याचा काही आकार नाही आहे. त्याचा अनुभव होऊ शकतो पण त्याचा आकार नाही. म्हणून अक्षरम ब्रह्म परम. मग अध्यात्म कशाला म्हणतात, तर काल सांगितलं मी, आत्म्याशी संबंधित जे आहे ते अध्यात्म आहे. आत्मसंबंधी, ज्याच्यामध्ये मला अहम 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 बुद्धी मी करतो, मी मी मी, ते सगळं अध्यात्म आहे. आता टेबलमध्ये अहमबुद्धी नाही आहे, माईकमध्ये अहमबुद्धी नाही आहे, म्हणून याला अध्यात्म नाही म्हणणार. हां, पण शरीरामध्ये अहमबुद्धी आहे, शरीराला मी मानतो, म्हणून अध्यात्म शरीर. वृत्ती, मनामध्ये ज्या वृत्ती येत आहे, ते वृत्ती मी हे मानतो की माझ्या वृत्ती आहे आणि त्याच्याद्वारे मी प्रभावित होत असतो. त्याच्यावर माझं काही प्रमाणात नियंत्रण असतं, काही प्रमाणात नसतं, पण आहे ते माझ्याशी संबंधित, म्हणून त्याला आपण काय म्हणू, अध्यात्म. आणि शेवटी अध्यात्म म्हणजे आत्मचैतन्य. म्हणून शंकराचार्य इथे छान म्हणतात, देहापासून प्रारंभ करून सुरुवात करून ब्रह्म अवसानम. जे आत्मचैतन्य तेच ब्रह्म आहे आणि त्यालाच अध्यात्म म्हणतात. तर देहापासून सुरुवात करा, आणखीन आत्म्यापर्यंत जा. याला स्वभाव म्हटलेला आहे. स्वभाव हा खरा भाव माझा आहे, स्वभाव, स्वस्य भाव. याच्याशिवाय जे काही आहे ते पर आहे, त्याच्यामध्ये परकेपणा आहे, स्व नाही येते. म्हणून अध्यात्मामध्ये काय सारखं म्हटलं जातं की अध्यात्म ज्ञान ऐकल्याने किंवा शिकल्याने तुम्ही तुमच्या स्वरूपामध्ये काय व्हाल, स्थित व्हाल. स्वरूपस्थ, स्वरूप, इथे स्वभाव दिलेला आहे. मग तिसरा प्रश्न होता कर्म काय. तर कर्म म्हणजे ज्याच्याद्वारे उत्पत्ती होते वस्तूंची. जगामध्ये उत्पत्ती सुरू आहे ते कर्मामुळेच होते. भूत भाव उद्भव कर. आणि कर्मामध्ये एक आहे की आपल्याला त्याग करावा लागतो, म्हणून विसर्ग कर्मसंगीता. काही आपल्याला घडवायचं असेल, काल मी सांगितलं याच्याबद्दल, तर जोपर्यंत आपण त्याग करत नाही काहीच होत नाही. पैसा नुसता आपण जर बँकेमध्ये ठेवला त्याने आपलं घर बनणार नाही, किंवा घरी कार येणार नाही, बंगला बनणार नाही, सोडावं लागेल. तर कर्म आधिभूत म्हणजे काय, तर म्हणे क्षर, जे नष्ट होत आहे त्याला म्हणतात अधिभूत. आणि जगामध्ये असं नाही की एक दिवस हे जग नष्ट होईल, प्रत्येक क्षणी काय आहे, नाश होत आहे. म्हणून बुद्ध भगवान काय म्हणतात, सर्वम क्षणिकम. सर्वम क्षण, पाहता पाहता नष्ट होतं. शश्वन नश्वर विश्वमेव अखिलम. मनीषा पंचकमध्ये शंकराचार्यांनी जगाची अशी व्याख्या केली. म्हणजे विश्व काय आहे तर म्हणजे शश्वन नश्वर. एक दिवस नश्वर असं नाही, प्रत्येक क्षणामध्ये सतत बदल. जसं शरीराचा एक दिवस नाश होईल असं नाही आहे, प्रत्येक क्षणात होतच आहे. जर विश्वास नसेल तर लहानपणाचा फोटो पहा आणि आत्ताचा फोटो पहा. किती वस्तू गेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहे. दात कमी झाले आहे, केश कमी झाले आहे, झिजते ना, झिजतं शरीर. म्हणून शरीर नावच दिलेलं आहे शीर्यमाणत्वात. शीर्यमाण. तर शश्वन नश्वर. तुम्हाला आधी सांगितलंय की
7 वर्षामध्ये सगळ्या पेशी आपल्या बदलून जातात, एक नवीन शरीर आपल्याला मिळतं. प्रत्येक क्षणी त्यांचा नाश होत आहे, नवीन येत आहे. पण देवाने ही कृपा केली की आपल्याला काही जाणीव होत नाही, आपल्याला वाटतं मी तोच आहे. तर अधिभूतम. अच्छा, इथे अधि शब्द आलेला आहे, अधिदैव अधिभूत. त्याचा मी डिक्शनरीमध्ये मिनिंग पाहिलं त्याचा अर्थ. तर अधि म्हणजे मी काल सांगितलं तोच अर्थ आहे, वर. हां, पण दुसरा एक अर्थ आहे विशेष, मुख्य, प्रधान. या अर्थामध्ये सुद्धा आदि उपसर्गाचा उपयोग होतो. तर अधिभूतचा अर्थ काय होईल की याच्यामध्ये विशेष आहे की हे काय नष्ट होत आहे. एक म्हणजे काय, भूत आपण म्हणतो, भूत. भूत म्हणजे काय, पंचतत्व. पण अधिभूत म्हटलं म्हणजे की जे नष्ट होत आहे असं. कारण म्हणजे तेवढा काही जास्त त्यामध्ये फरक होणार नाही त्या शब्दामध्ये. पण आधी शब्दाचा काही विशेष अर्थ वाटत नाही मला, पण तिथे दिलेला आहे. आधी म्हणजे अधिक, आधी म्हणजे मुख्य. हां, तर अधिभूतम. आता अनेक वेळा भूतांनाही आपण म्हटलं ना, भूत एक क्षर आहे, नष्टबाण आहे. भूत शब्दाचाच प्रयोग करतो, दरवेळेस अधिभूत असं म्हणत नाही. जवळजवळ एकच अर्थ आहे. शंकराचार्य म्हणतात प्राणिजातम अधिकृत्य भवती. जो प्राणी मात्र को आश्रित किए होता है उसका नाम अधिभूत है. म्हणजे प्राणी ज्याचा आश्रय घेऊन जगतात, तर शरीर, मन, बुद्धी हे सगळं काय अधिभूत आहे. आणि याच्याच आश्रयामध्ये आपण जगतो. जर शरीर नसेल तर कसं होईल. म्हणून त्याला आधी शब्दाचा अर्थ त्यांनी केला अधिकृत्य. अधिकृत्य म्हणजे आश्रित असं त्यांनी अर्थ केला. त्यानंतर इथे म्हणतात अधिदैव म्हणजे काय, तर इथे शंकराचार्यांनी एक शब्द दिला आहे हिरण्यगर्भ. त्याला अधिदैव म्हणतात. एक शब्द हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ म्हणजे सर्व प्राणीकरणानाम अनुग्राहक. सगळ्या प्राण्यांवर अनुग्रह करणारा, सगळ्या प्राण्यांवर कृपा करणारा जो आहे तो हिरण्यगर्भ. देवाचंच नाव आहे हिरण्यगर्भ, पण थोडं जरा टेक्निकल नाव आहे. हिरण्य म्हणजे काय असतं, सुवर्ण. आणि गर्भ म्हणजे गर्भ, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं सुवर्ण आहे. आता सुवर्णाचा अर्थ घ्यायचा आहे, ज्ञान आहे, गुण आहे, तेज आहे. आणि आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या. आपल्याकडे थोडं थोडं ज्ञानही आहे, गुणही आहे, थोडं तेजही आहे, शक्ती आहे. तर याचा जो सोर्स आहे, जिथून सगळ्या प्राणींना हे सगळं मिळालं आहे, त्याला काय म्हणू, हिरण्यगर्भ असं. आणि जो जेवढी उपासना जास्त करेल, भक्ती करेल, मग तेवढं त्याला हे सगळं मिळेल तिकडून. आता तुकाराम महाराजांनी 4000 अभंग लिहिले. कसे काय लिहिले, ते काही कॉलेजमध्ये विद्यापीठात तर गेले नव्हते. उपासनेमुळे त्यांना ती शक्ती मिळाली. जणू काही हिरण्यगर्भाने आपल्या पॉकेटमधून त्याला जास्त दिला. आपल्याला एवढंसं दिलेलं आहे, आपण एक कविता नाही करू शकत. यमक जुळतच नाही, आणि जुळलं तरी काही अर्थ निघत नाही, कसं तरी काहीतरी. पण त्यांची जर कविता म्हणजे काव्य साहित्य पाहिजे तर फ्लो आहे. देर इज अ फ्लो इन ऑल दिस लिटरेचर. तुळशीदासांनी तर सांगितलं आहे की माझी ही कविता म्हणजे काय, नदीप्रमाणे सरित सोबही. भगवान शंकराची कृपा झाली, त्याच्यामुळे सहज त्या ओव्या मला काय उमजत नाही. आता कालिदासाचं माहित असेल ना, कालिदास आधी अगदी मूळ होता. ज्या फांदीवर बसला होता त्याच फांदीला तो कापत होता, अशी गोष्ट आहे. मोठा जो कवी, त्यांनी काली माताची उपासना केली. काली माताची
आणि म्हणून त्याचं नाव झालं कालिदास, म्हणजे खरोखर. आणि एवढे मोठे ते कवी झाले, उपमा कालिदासस्य म्हणतात. किती त्यांनी संस्कृत साहित्यामध्ये म्हणा मोठं नाव त्यांचं. कोणचं काव्य आहे त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध? मेघदूत, शाकुंतल, उपासनेचा प्रभाव, कुमारसंभव आणि रघुवंश महाकाव्य त्यांचंच आहे ना, कालिदास. तर पहा, तसेच पाणिनी महर्षी झाले ज्यांनी संस्कृतची रचना केली, व्याकरण, संस्कृत व्याकरण. अष्टाध्यायीची रचना केली, ते शंकराचे उपासक. तर उपासनेमध्ये खूप शक्ती आहे. आता कबीर वगैरे हे काही कुठे गेले नाही, पण त्यांचे जे विचार आहे अद्भुत आहे. आजही ते तेवढेच प्रासंगिक आहे, जिवंत आहे, आजही ते लागू होतात. तर सोर्स इज हॉटलाईन, डायरेक्ट हॉटलाईन ज्याला म्हणतात. हिरण्यगर्भ आहे, त्याला अधिदैव म्हटलेलं आहे. प्राण्यांवर अनुग्रह करणारा, पण अनुग्रह त्याच्यावरच करेल जो त्याची भक्ती करेल, उपासना. तर अधिदैव. अधियज्ञ काय आहे तर म्हणे, यज्ञ म्हणजे मी काल सांगितलं होतं कर्म, ज्याच्याद्वारे कर्म आपण करत आहोत, ज्या शक्तीने. तर ती शक्ती जी आहे, कर्म करण्यासाठी शक्ती पाहिजे, तर त्याला अधियज्ञ शब्दाने इथे भगवंतांनी सांगितलं आहे. इथे गुरुदेव म्हणतात आपल्या ह्याच्यामध्ये की यज्ञ याचा अर्थ इंद्रिय व बुद्धी यांच्या शक्तीचे होणारे कार्य. म्हणजे इंद्रिय आणि बुद्धीने जे मी काम करत आहे त्याला म्हणून आपण यज्ञ. डोळे यज्ञ करत आहे, कान यज्ञ करत आहे, हातपाय यज्ञ करत आहे. आणि या यज्ञामध्ये लागणारी जी शक्ती आहे, ती शक्ती जो देणार आहे तो अधियज्ञ. तर याप्रमाणे इथे हे झाले. आता शेवटचा प्रश्न आहे की मरण काळामध्ये जो योगी आहे किंवा जो भक्त आहे, उपासक आहे, तो तुमच्यामध्ये मन कसं एकाग्र करतो हे आम्हाला सांगा. प्रयाण काले काय कथम नेयोसी नियतात्मभी. मरणाच्या वेळेस तो जो नियतात्मभी, ते फार छान शब्द आहे. नियतात्मभी म्हणजे असा उपासक ज्यांनी आयुष्यभर भगवंताची काय केली, उपासना केली. लक्षात घ्या, मनाला नियंत्रित केलं. असा हा जो उपासक आहे, शेवटच्या क्षणी सुद्धा भगवंताचं ध्यान करतो. म्हणजे त्याचं काय होतं, त्याची गती काय होते, तर ते तिथे म्हटलेलं आहे 5व्या श्लोकामध्ये. अंतकालेच माम एव स्मरण. आता इथे फार महत्वाचा इथे हा श्लोक आहे. म्हणजे अंतकाले म्हणजे आता त्याचं प्रारब्ध पूर्ण झालं शरीराचं, आता देह सोडण्याची वेळ आलेली आहे. प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर आपल्या बरोबर आहे. प्रारब्ध संपल्यावर किती तुम्ही प्रयत्न केला तरी ते देह आपण टिकवू शकत नाही. अच्छा, आता तो देह सोडत आहे, पण त्यावेळेस तो काय करतो, माम एव स्मरण, फक्त माझं स्मरण करतो. इथे एव शब्द फार महत्वाचा आहे. माम एव, फक्त माम एव. म्हणजे असं कसं तो करतो, का तो करू शकतो. हे पहा, स्मृती कोणाची होईल एक याच्यावर जरा विचार करा. ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो ना, त्याची आपण खूप स्मृती करतो. लक्षात ठेवा.
त्याची आठवण सहज होते. तर पहिली गोष्ट म्हणजे यांनी देवाशी खूप प्रेम केलेलं आहे, देवामध्ये खूप आवड आहे, त्याची खूप गोडी आहे. तर त्यांनी आयुष्यभर देवाचं काय चर्चा केली, ध्यान केलं, चिंतन केलं, देवाबद्दलच तो विचार करत राहिला. आणि त्यामुळे एवढी गोडी त्याला लागलेली आहे. म्हणजे आता त्याच्याशिवाय मला काहीच आवडत नाही. आवडीने भावे हरी नाम, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, जाणत असे. तर आवडीने, आवड, आणि अनेक अभंगांमध्ये हा आवड शब्द आलेला आहे. म्हणजे मला तोच आवडतो, त्याच्याशिवाय काही आवड नाही. आणि ही फार मोठी उपलब्धी खरं म्हणजे देवाविषयी एक गोडी उत्पन्न होते. देवाशी आपण घाबरतो, एक भय म्हणजे असतं की जर देवाची पूजा नाही केली तर तो रागवेले, शाप देईले. पण देवामध्ये आनंद आहे हे जरा फार कठीण आहे. कळतंय का? जो आस्तिक माणूस आहे तो देवाला मानतो भीतीपोटी. आणि देवाला मानलं पाहिजे. सामान्य माणूस देवाला मानतो पण आनंदासाठी जगामध्ये जातो. फरक आहे. तर आता जिथे आनंद आहे, ज्या वस्तू आहेत त्याचं स्मरण होईल की नाही. म्हणून तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. शेवटच्या क्षणी त्याला भलतंच काही काही आठवत आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये त्याची रमणीय बुद्धी आहे त्याला. आता एक व्यक्ती आहे, ती काही बोलू इच्छित आहे. आता पोरांना वाटलं की काहीतरी ते सांगत आहे की इकडे खजिना आहे, इकडे मी पैसे ठेवले आहे वगैरे. तर त्याला विशेष इंजेक्शन दिलं. डॉक्टराला सांगितलं की थोडं काहीतरी तुम्ही द्या, त्याच्यावर झालं तो बोलेले काहीतरी. इंजेक्शन दिलं, वाणी त्याची फुटली. हां बाबा काय म्हणत आहात, काय म्हणत? म्हणे नाही, ती गाय जी आहे ना ती केरसोणी वासरू जे खात, केशव काय म्हणतात, वाके. हा वासरू. त्यांना वाटलं हे म्हणत आहे केशव केशव, असं नाही. के म्हणजे केसरुणी, वा म्हणजे वासू, केरसोणी वा म्हणजे वासू. ते गुरुजी सांगतात म्हणे 4 पोरं आहे, ते उभे आहे अगदी आणि ते विचारत आहे बाबांना, हा काय काय. तर ते बाबा म्हणतात अरे तुम्ही 4 इथे आता दुकानावर कोण आहे. म्हणजे इथे माम एव नाही, दुकानम एव स्मरती, दुकानम एव स्मरती. तर कारण आयुष्यभर दुकानामध्येच बसलेला, तर ते संस्कार एवढे दृढ झालेले आहे की त्याच्याशिवाय. तर एकतर रमणीयता जिथे त्याचं स्मरण होतं, किंवा जिथे आपली आश्रय बुद्धी आहे, आश्रय बुद्धी ज्याच्यामध्ये, ज्याला आपण आश्रय मानतो, त्याचं स्मरण होत असतं. ज्याच्या आधारे माझं जीवन चालू आहे. आता कोणी त्याचा संबंधी असेल, मित्र असेल, त्याचीच आठवण त्याला येते, आहे की नाही. पण जो भक्त आहे तो तर देवाचाच आश्रय मानत असतो, म्हणून त्याला त्याचीच. किंवा स्मृतीचं एक आणखीन हेतू काय आहे, म्हणजे ज्याच्याशी माझं फार प्रगाढ संबंध, प्रगाढ संबंध म्हणतो ना, जो फार मला जवळचा वाटतो, त्याचीच आठवण होते. आणि जवळचा कोण वाटतो, ज्याच्याशी त्यांनी प्रेम केलेलं आहे, मम भाव आहे, मम मम, त्याचं स्मरण. आता पहा, त्या भरत राजाची गोष्ट आहे. जड भरत नंतर झाला, आधी तो भरत होता. तो त्या हरणामध्ये एवढा आसक्त झाला, तर हरण 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 एव स्मरण, म्हणून त्याला त्या हरणाच्या रूपाची प्राप्ती. त्या हरणामुळे ज्ञानाचं हरण झालं त्याचं.
खरं म्हणजे तो धार्मिक होता, तो छान उपासना वगैरे करायचा. पण ते इंग्रजीमध्ये आमचे गुरुजी म्हणतात, तो डिअर त्यांचा एवढा डिअर झाला. इंग्रजीमध्ये दोन्ही शब्द आहे ना, डिअर म्हणजे हरण, DEAR प्रिय. माय डिअर डिअर कम हिअर. सतत तो त्या डिअर म्हणजे हरणाचाच, कारण त्याच्याशी संबंध त्याचा घट्ट झाला, घट्ट संबंध. तर स्मृती कशामुळे होते? तर यात 2-4 कारणामुळे. जिथे माझा आनंद आहे, जिथे माझा आश्रय आहे, ज्याला मी मानतो की याच्याशिवाय माझं जगू नाही शकत. आणखीन काय हेतू असू शकतो जरा सांगा. स्मरण आपण कोणाचं करतो? विरोधी भक्ती असतील पण स्मरण होतं. हा, विरोधी भक्तीमध्ये सुद्धा होतं स्मरण. कंस किंवा रावणाचं उदाहरण आहे, वैरभक्ती त्याला म्हणतात. तर इथे म्हणतात की हा जो भक्त आहे, नियतात्मभी अर्जुनाने जो शब्द दिलेला आहे, म्हणजे त्यांनी जीवनभर आयुष्यभर आपली वृत्ती भगवंताशी जोडलेली आहे. त्याला भगवंताच्या चिंतन करण्यामध्येच मजा येत आहे, पूजा करण्यामध्ये आनंद येत आहे, ध्यान करण्यामध्ये आनंद येत आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. तर नॅचरली म्हणजे त्याला शेवटी त्याची स्फूर्ती होते. आता भीष्म पितामहाचं उदाहरण, मरण असावं तर भीष्मासारखं. आता पहा, भीष्म फार मोठे भक्त होते देवाचे. त्यांनी सगळे आपले कर्तव्याप्रमाणे काम सगळे पार पाडले, म्हणजे कर्तव्य केलं, पांडवांना समजवलं, कौरवांना सुद्धा समजवलं. कौरव नुसतं पितामह म्हणायचे, पण काही आज्ञापालन नाही करायचे आपल्या मनाचं, दुर्योधन वगैरे. तर भीष्माचं फार छान उज्ज्वल असं चरित्र आहे, दिव्य चरित्र आहे. ते जेव्हा त्या शरशय्येवर झोपलेले आहे, तेव्हा ते वाट पाहत आहे. कशाची वाट पाहत आहे? 14 जानेवारीची. हा, कृष्णाची वाट. म्हणजे खरं उत्तरायण काय आहे की देवाचं दर्शन करता करता जर मी देह सोडलं. आणि ते फार सुंदर श्लोक आहे, भीष्म स्तुती तुम्ही वाचा भागवतामध्ये. म्हणे मी माझ्या बुद्धीला तयार केलेलं आहे, सजवलं आहे, आणि ती बुद्धी मी तुमच्या चरणी अर्पित करू इच्छित आहे. मती उपकल्पिता असं ते म्हणतात. जसं कन्या मुलगी वर्ण करते एका राजकुमाराची, राजपुत्राची, त्याप्रमाणे माझी बुद्धी जणू काही मुलगी आहे, कन्या आहे, आणि तुम्ही वर्णीय आहात, वर्ण करण्यास योग्य आहात. तर तुमच्या चरणी मी अर्पित करत आहे. आणि तिथे अगदी ते रोमांचित होऊन अश्रुधार सगळी वाहत आहे. आणि मग त्यांनी ती स्तुती केली आहे. आता पहा, जरा कल्पना करा, शरीरामध्ये एवढे बाण टोचत आहे, आणि अशा या स्थितीमध्ये देवाचं स्मरण करणं किती कठीण आहे. तर हे श्लोक अशा लोकांसाठी काय लागू होतात. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जे असे लोक स्मरण करता करता, इथे स्मरण शब्द कंटिन्युअस टेन्स आहे, इट इज कंटिन्युअस टेन्स. स्मरण हे करता 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 ते देह सोडत आहे. तर म्हणे असे जे लोक आहेत त्यांचं काय होतं, तर यप्रयाती, जे असे जातात, प्रयाण, प्रयाती, याती, एक शब्द असतो ना यात्रा, यात्रा या धातूच आहे, या म्हणजे जाणे. तर ते देह सोडतात. तर कुठे जातात? मदभावम याती, माझ्या भावाला प्राप्त होतात. माझा भाव म्हणजे भाऊ नाही, माझ्या स्वरूपामध्ये ते लीन होतात असं म्हणा.
मद्भावं याति न अत्र संशय, याच्यामध्ये संशय नाही. म्हणजे इथे एक अर्थ समजायचा आहे की देह संपलं की सगळं संपतं असं नाही आहे. देहानंतर तो जीवात्मा आहे, तो त्याच्या वृत्तीप्रमाणे, म्हणजे जी वृत्ती आहे शेवटी. आता इथे देवाचंच तो स्मरण करत आहे कारण तो देवाचा भक्त आहे, तर देवामध्ये लीन होतो. आणि आता नियम हाच आहे की जी वृत्ती किंवा जो संस्कार दृढ आहे त्याप्रमाणे पुढची गती होईल. तर देव इथे म्हणतात आता तो भक्त आहे त्याच्यामध्ये मीच बसलेलो तर मला प्राप्त होतो. पण इतर लोक ज्याचं स्मरण करतात त्याला ते प्राप्त होतं. म्हणून पहा, यम यम वापि स्मरन् भावम् त्यजन्त्यन्ते कलेवरम् तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः यं यं वापि स्मरन् भावम् तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. यम यम तम तम चायनीज भाषा नाही बरं काय. त्याच्यामध्ये असे शब्द यम चुमचाम चुमचाम. एक चायनीज आई वडील त्यांना आपल्या मुलाचं नाव ठेवायचं होतं, तर त्यांनी काय केलं, म्हणे भांडे ते आपटत आहे, पडत आहे, आणि जे आवाज निघत आहे तो नाव ते नाद जो आहे डॅम डूम डॅम. तर यम यम तम तम यम यम वापी स्मरण भावम. यम यम भावम स्मरण म्हणजे ज्या ज्या पदार्थांचे किंवा ज्या ज्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे स्मरण करीत ती व्यक्ती देह सोडत आहे, तम तम त्या त्या ठिकाणी किंवा त्या त्या वस्तू किंवा त्या त्या रूपाला ते प्राप्त होतात. यम यम स्मरण भावम त्यजंती अंते कलेवरम. अंते कलेवरम त्यजंती. अंत्य म्हणजे शेवटच्या क्षणी, कलेवर म्हणजे शरीर सोडतात. अच्छा, ज्याचं स्मरण करत आहे आणि त्याचप्रमाणे त्याला आकार मिळेल. एक उदाहरण दिलंय, जसं चुंबक असतं ना, मॅग्नेट चुंबक, आणि त्याच्या अवतीभोवती जर तुम्ही लोखंडाचं चूर्ण ते जर टाकलं तर काय होईल, जसा त्या चुंबकाचा आकार आहे त्याचप्रमाणे त्या पावडरचाही आकार होतो. त्याचप्रमाणे इथे म्हणतात ते जे संस्कार आहे ते संस्कारच त्याला आकार देतात. यथा वृत्ती तथा आकृती. आणखीन आपण पहा, पुढच्या जन्माचं सोडा, याच जन्मामध्ये सुद्धा हे आपण पाहू शकतो. आता कोणी मोठा खेळाडू झाला, सचिन तेंडुलकर का झाला तो, कारण त्यांनी तसंच काय ध्यास, अभ्यास म्हणजे परत परत प्रॅक्टिस, तर त्याला एक आकार मिळाला की नाही. तर आज जर तो खेळाडू आहे तर कारण 25 वर्ष सतत त्यांनी स्मरण, मी उदाहरण नेहमी देतो मुलांना, आणि तो एवढा मोठा क्रिकेट खेळाडू का झाला, त्याला विचारलं तर तो म्हणाला, आय ईट क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट, थिंक क्रिकेट, स्लीप क्रिकेट, एव्हरीथिंग मूव्हिंग अराउंड क्रिकेट ओनली, सेंटर पॉइंट इज व्हॉट क्रिकेट. तर जेव्हा असं होतं, सातत्याने माणूस ज्याचं स्मरण करतो ते संस्कार पक्के होतात. मग त्याचप्रमाणे अच्छा आपल्याला स्वप्न पडतात, पहा, जसे संस्कार असतील त्याचप्रमाणे स्वप्न पडतात. कोणी खूप भ्रष्टाचार वगैरे केलेला आहे तर स्वप्नामध्ये पोलीस
मोदीजींनी पाठवलं ईडी असं वाटेल त्याला स्वप्नामध्ये सुद्धा. आता जिजोसभर जर ध्यान जप पूजा करत आहे तर त्याला भगवंताचं दर्शन होईल, दृष्टांत होतात की नाही. तर या जन्मामध्ये आपण पाहू शकतो स्वप्नाच्या उदाहरणाने. स्वप्न लोकामध्ये मी जात आहे कशाच्या द्वारे, तर म्हणे वृत्ती संस्कार कोणते मी दृढ केले. हे पण असं आहे, पुढच्या जन्माचा जो हेतू आहे त्याच्यामध्ये इथे तर स्मृतीच सांगितली आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी थोडं थोडं फरक आहे. म्हणे प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला काय मिळेल, शरीर मिळेल असं म्हणतात. कर्माप्रमाणे शरीर मिळेल हेही आहे. आमच्या गुरुजींनी छान सांगितलं, म्हणे 3-4 हेतू आहे. आता कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे कामना, कामभीर जायते तत्र तत्र. आपल्या कामनेप्रमाणे काय होईल, जन्म मिळेल. कामना म्हणजे इच्छा. तर इच्छा हेतू आहे, प्रारब्ध हेतू आहे. हेतू म्हणजे कारण बरं का, संस्कृतवाला हेतू. मराठीमध्ये हेतूचा अर्थ काय होता, हा तो नाही आहे अर्थ. हा फार घोटाळा होतो, गोंधळ होतो. वरण शब्दाचा प्रयोग मी खूप केला, लोक हसत होते. वरण म्हणजे त्यांना वाटलं फोडणीचं वरण, साधं वरण. संस्कृतमध्ये वरण म्हणजे वेगळं झालं. संभ्रांत शब्द एक, संभ्रांत नागरिक हिंदीमध्ये. संभ्रांत म्हणजे फार संस्कारित असा अर्थ असतो हिंदीमध्ये, पण संस्कृतमध्ये एकदम उलटा अर्थ. सम्यक भ्रांत, पूर्णपणे जे भ्रमित आहे, तसा अर्थ विपर्याय होत असतो. तर हेतू म्हणजे पर्पज नाही, प्रयोजन नाही. काय हेतूने तुम्ही आला असं म्हणतो आपण. हेतू म्हणजे कारण. तर पुढच्या जन्माचा हेतू काय आहे, कारण. तर म्हणजे कामना, कामनेप्रमाणे तुम्ही तिथे तुम्हाला नेण्यात येईल. किंवा इथे काय म्हटलेलं आहे, स्मृती किंवा प्रारब्ध. आता आमच्या गुरुजींनी छान सांगितलं की ज्याची शक्ती जास्त असेल, तीव्रतेने जर जी असेल, त्याप्रमाणे मग पुढचा जन्म होईल. म्हणजे कामना जर तीव्र असेल तर स्मृती एकीकडे राहून जाईल, प्रारब्ध एकीकडे राहून जाईल. ते कामनाच तुम्हाला ढकलून देईल पुढच्या जन्मी. इथे प्राधान्य कोणाला दिलेलं आहे, स्मृतीला. पण कुठे कामना. आता तुकारामांनी काय सांगितलं, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे. वासना आहे, कोणत्या वासना आतमध्ये आहे. स्मृती काही दुसरी असू शकते, पण वासना जर स्ट्रॉंग असतील एका काही गोष्टीच्या, त्याप्रमाणे सदा तद्भाव भाविता. इथे शंकराचार्य म्हणतात तद्भाव भाविता म्हणजे तस्मिन भाव तद्भाव, सभावित म्हणजे त्या एका वृत्तीमध्ये तो एवढा एकरूप झालेला आहे, तादात्म्य झालेला आहे त्याचं, की मग त्या वृत्तीप्रमाणे त्याला जन्म मिळतो. आता बा जय विजयचा जन्म असुर योनीमध्ये झाला. भागवतामध्ये गोष्ट आहे. भागवतामध्ये या श्लोकाच्या संबंधित पुष्कळ आसुरी वृत्ती त्यांची झाली. सनकादी ऋषीला भेटू नाही दिलं त्यांनी भगवंताला, इतका अभिमान झाला होता. त्यामुळे आता तुमची वृत्ती अशी आहे, तर तुम्हाला आसुरी आकृती मिळाली पाहिजे. तर त्या शाप कारण झालं. तिथे वृत्ती त्यांची झाली होती, पण निमित्त काय झालं, शाप. त्या शापामुळे परत त्या वृत्तीप्रमाणे त्यांना. अच्छा, गीतेच्या 6व्या अध्यायात काय सांगितलंय, की जर कोणी साधना करत आहे आणि करता 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 तो मेला, तर मग पुढच्या जन्मी तो साधकाच्या रूपातच त्याचा जन्म होईल. हा, योगवरिष्ठ अथवा योगिनामेव कुले भवती देवता. या भगवद्गीतेमध्ये पुनर्जन्मास बद्दल पुष्कळ सांगितलेलं आहे. आता काही लोक पुनर्जन्म मानतच नाही, म्हणजे पुनर्जन्म कुठे आहे. आता देवाने तर प्रत्येक याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अच्छा, तर जर शेवटची वृत्ती किंवा स्मृती
किंवा वासना जे तुम्ही म्हणा ते जर कारण असेल तर आता काय केलं पाहिजे? तर देव आता इथे म्हणतात की जर तुम्हाला चांगला जन्म पाहिजे असेल, चांगलं शरीर, चांगली परिस्थिती, तर म्हणे तुम्ही सतत माझं स्मरण करा आणि ते संस्कार दृढ करा आणि संसारापासून काय विरक्ती वाढवा, तेव्हाच होईल. हे पहा इथे माम एव जो शब्द आलेला आहे, एव मध्ये दोन अर्थ आहे. एकीकडे भगवंताविषयी खूप आवड, तीव्रतेने गोडी लागणे, आणि दुसरं म्हणजे संसारापासून विरक्ती. म्हणजे हे वृत्ती पक्की झाली पाहिजे की संसारामध्ये समाधान नाही आहे. तुम्ही काही करा, तिथे काही मिळणार नाही. मोठे मोठे लोक आम्हाला भेटतात, ते म्हणतात म्हणजे लोकांच्या समाजाच्या दृष्टीने ते फार उच्च पदावर आहे, उच्च आहे, पण ते प्रायव्हेटमध्ये जेव्हा भेटतात म्हणे आम्हाला वाटतं आम्ही का जगत आहोत, मिनिंगलेस लाईफ इज गोइंग ऑन. लोकांच्या दृष्टीने ती फार मोठी व्यक्ती आहे. ते म्हणतात आम्ही रुटीन लाईफ जगत आहोत, तेच रोज तेच. तर आतमध्ये एक काय म्हणतात पोकळी, ती नेहमीच असते. जेव्हा ती तीव्रतेने त्याची जाणीव होते तेव्हाच विरक्ती येते. नाही तर अजून वाटतं अजून हे मिळालं नाही, हे मिळाल्यावर, इथे गेल्यावर होईल, तिथे गेल्यावर होईल. म्हणजे सतत समाधान मी कुठे शोधत असतो जगामध्ये. जर असं होईल तर मग जरा कठीण आहे. तर एकीकडे विरक्ती आणि दुसरीकडे अनुरक्ती, भगवंताविषयी प्रेम, संसार, त्यालाच म्हणतात एव, तेव्हाच होईल. आणि म्हणून आता इथे देव म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, आता उद्या आपण पाहू की जर तुम्हाला पुढचा जन्म चांगला करायचा असेल तर तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिः मामेवैष्यस्य संशयः तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मरयुध्य च इथे पहा श्लोकाचा पहिला शब्द काय, तस्मात्, म्हणून म्हणजे मागच्या श्लोकाशी संबंध की यम यम वापी स्मरण त्याप्रमाणे तम तम होते. म्हणून ज्याचं तू स्मरण करेल त्याचप्रमाणे तुझा पुढचा जन्म होईल. म्हणून सर्वेषु कालेषु माम अनुस्मर, इथे डायरेक्ट आदेश आहे, तू स्मरण कर. अच्छा, इथे अनुस्मर म्हणजे निरंतर, सातत्याने. आणखीन त्याला अजून पक्क केलंय त्यांनी, सर्वेषु कालेषु. नाही तेवढे हो मी सातत्याने करतो 5 मिनिटं सतत, बरं त्याच्यानंतर काय म्हण. म्हणून सर्वेषु कालेषु, जर असं केलं तरच तुला म्हणजे लाभ होईल. आणखी उद्या पाहू. याचा छान हा श्लोक फारच चांगला आहे. आता कोणी म्हणेल देवा तुमचं स्मरण करत राहिलो तर मी काम केव्हा करीन, तर राम 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 करत राहील. तर देव इथे काय म्हणतात, माम अनुस्मर युद्धच, युद्ध करत राहा. आता युद्ध शब्दाचा अर्थ युद्ध नाही आहे, हा कर्तव्य करणं. नाही तर याने कोणी लोकांनी लिटरल मिनिंग घेतले. आता म्हणे एक तलवार आणतो म्हणून राम 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 करून युद्ध करत. देवाने सांगितलंय सर्वेषु कालेषु. तर याच्यासाठीच आचार्य लागतो किंवा संत लागतो. शाब्दिक अर्थ असं आहे ना युद्धच.
सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुत्य च, म्हणजे कर्तव्य कर्म सोडू नको, कर्तव्य कर्म करता करता मनामध्ये स्मरण करत राहा. मी अनेक वेळा उदाहरण दिलेलं आहे डॉक्टरचं. एक डॉक्टर होते, ते आमचे गुरुदेवांचे भक्त होते. ते म्हणे आम्हाला वेळच मिळत नाही साधना करायला. तर गुरुदेवांनी छान सांगितलं, म्हणजे तुम्ही प्रिस्क्रिप्शन लिहिता ना, म्हणे हो, तर प्रत्येक प्रिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर मग शेवटी लिहा ओम नमो नारायणाय, की हे मी देवाची जणू काही सेवा केली आहे, देवासाठी मी करत आहे. तर झालं की नाही, युद्धही सुरू आहे, आणखी स्मरण. एक ते सिंधी संत होते साधू वासवानी, ते म्हणायचे प्रत्येक 1 तासानंतर तुम्ही हे आठवा, यू आर नॉट अलोन, गॉड इज विथ मी. देव आपल्या बरोबर आहे, मी एकटा नाही असं. तर सर्वेषु कालेषु, याच ओळीवर म्हणजे या श्लोकावर समर्थांनी दासबोधामध्ये एक ओळ दिली, एक ओवी, चालता बोलता हा नाम विसरोज नाही. नाही, एक दुसरं आहे नाना उपभोग भोगिता. आता उद्या मी सांगतो, ती ओवी पूर्ण आहे. धंदा करिता नाम विसरू नये. हे नामस्मरण भक्ती म्हणजे 9विधा भक्ती आहे. त्याच्यामध्ये एक भक्ती कोणची आहे? स्मरण भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण, त्याच्यामध्ये पूर्ण समासच चांगला आहे, तो फारच छान आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की स्मरण केल्याने काय काय होतं. तर तिथे अगदी याच ओळीचा जणू काही त्याच्यावरच भाष्य आहे, सर्वेषु कालेषु. तर आपण स्मरण तर करू शकतो, जेवताना स्मरण करू शकतो, गाडी चालवताना करू शकतो, प्रवासामध्ये आपण बसलो स्मरण करू शकतो. सर्वेषु कालेषु स्मरण पण तेव्हाच होईल जेव्हा त्याच्यामध्ये गोडी उत्पन्न होते. नाही तर व्हॉट्सअपमध्ये गोडी असल्यामुळे जेव्हा फ्री टाइम मिळाला की सुरू होतं, आहे की नाही. मोकळ्या वेळेत आपण, एका मुलाने आपल्या वडिलांना गिफ्ट दिला, गिफ्ट म्हणजे तुमचा आज काय वाढदिवस आहे. गिफ्ट काय दिला? तो मोबाईल फोन. म्हणे हा का दिला तो म्हणे तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त तोच आवडतो, आमच्याशी तर बोलतच नाही तुम्ही. मुलांना, लहान आहे ना सध्या अशी स्थिती आहे, घरी संवादच होत नाही, सगळे आपापला मोबाईल घेऊन बसले. तर आवड कुठे आहे त्या फोनमध्ये? तर जिथे आवड आहे, ज्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आवड आहे त्याचं स्मरण होईल. देवाचं स्मरण होईल तेव्हा जेव्हा थोडंसं त्याच्यामध्ये एक रस येईल, रस. तर उद्या बघू.